च्या भूमिकेत अजय आणि दिगंबर. बॅटिंगला आहेत ते अबी किशोर किवीर या संघातून. नॉन स्ट्राईकला राहुल. क्षमा असावी. गोलंदाजी ट्रॅकवर आहे तो राज. फलंदाजी तर राज करतोय. बघूया गोलंदाजीमध्ये कितपत राज्य करतोय. संघाचा सेनानायक आहे तो सेनापती. पूर्ण संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावर घेत असतो नेहमी, परंतु आज थोडं काहीतरी वेगळं करावं लागेल. राज यांना राईट आर्म ऍक्शन. फास्ट बॉलर राज. चला लवकर मॅच स्टार्ट करायची आहे. राज पहिला बॉल अबी यांना. हो, बॉल उचली गेली होती बॉलने. बॉल जातोय मागे दणदण करत. चौकार. होलीपाडा चषक चौकार. पुन्हा एकदा राज. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू अबी यांना आणि पंच आमच्या दिशेने फिरत आहेत. वाईड बॉल. संघाची धावसंख्या होते ती 5. राज मला तरी वाटते पहिल्या चेंडूवर चौकार आल्याने काहीतरी दडपणाखाली जातोय की काय. पुन्हा एकदा राज अबी यांना आणि खराब यष्टीरक्षणामुळे हातात असलेला बॉल निसटला आणि त्याचं सिंगल धावामध्ये रूपांतर. धावसंख्या झालेली आहे ती 6. लेफ्ट हँडेड बॅटमॅन राहुल स्ट्राईकवर. फर्स्ट मॅच मध्ये 2 चौकार लगावले होते त्यांच्या बॅटीतून, परंतु या सामन्यामध्ये अटीतटीच्या सामन्यात स्वतःच्या संघासाठी काहीतरी करावं लागणार. सामन्यामध्ये जिवंत राहावं लागलं असेल तर काहीतरी करावं लागेलच. धावसंख्या झाली आहे ती 6. 2 चेंडू. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन राज राहुल यांना. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राज राहुल यांच्यासाठी. हो, सुंदर चेंडू. डिफेन्सिव्ह शॉट. सिंगल धावाने संघाची धावसंख्या होती ती 7. पहिल्या षटकातील 3 चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 7. राहुल यांची वैयक्तिक धावसंख्या 1 आणि अबी यांची 4. पहिल्या षटकातील चौथा चेंडू राज अबी यांना. बघूया अबी काय करतोय आपल्या संघासाठी. हो, निर्धाव चेंडू अबी यांना सुचत नाहीये. एकदम ब्लाइंड झालेला आहे अबी. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर चेंडू राज यांच्या माध्यमातून. 4 चेंडू पहिल्या षटकातील. एकदम शांत खेळी दोघांच्या माध्यमातून खेळायला मिळते, कारण राज यांनी दोघांना बंद करून ठेवला आहे एकदम. पुन्हा एकदा या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. पहिल्या षटकातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 1 चेंडू बाकी आहे अजूनही. परत एकदा स्ट्राईकवर आहे तो राहुल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे फिल्डिंग मध्ये असे बदल करावे लागतात. शेवटचा चेंडू राहुल यांच्यासाठी. राज आणि खराब चेंडू. या खराब चेंडूमुळे धावसंख्या होते ती 8. 9 झालेले आहेत. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. राज राहुल यांना. हो, सुंदर क्विक सिंगल घेतलेले आहे, परंतु दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही विचार नाहीये राहुल यांचा, कारण त्यांना ठाऊक आहे की स्वतः स्ट्राईकवर जर असले तर आपल्या संघासाठी
मोठे फटके मारण्याचे चान्स ते घेऊ शकतात आणि ती क्षमता त्यांच्याजवळ आहे आणि त्यांनी कित्येक वेळा ते स्वतःला सिद्ध करून दाखवलं सुद्धा आहे. परंतु या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. दुसरं षटक घेऊन येतो तो भव्य राहुल यांना. एक युवा गोलंदाज अर्नाळा किल्ला एक्सप्रेस राहुल यांच्या समोर भव्य यांचं आव्हान. भव्य राहुल यांच्या समोर बघूया काय घडतंय काय बिघडतंय. पहिला चेंडू राहुल यांना. हो एकदम क्विक बॉल आणि धावसंख्या झालेली आहे ती 10. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्पा असल्यावर नेहमीच गोलंदाजी चांगली बघायला मिळते आणि भव्य यांचा क्लास एखाद्याचा बॅटिंगचा क्लास असतो तसा भव्य यांचा बॉलिंगचा क्लास बघायला मिळतोय. अभि यांच्या समोर आव्हान असणार आहे कारण समोर आहे भव्य. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी पांगवा होते. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन भव्य अभि यांना. हो क्लास परंतु तेवढा सुंदर झेल रॉकी यांच्या माध्यमातून. सुंदर झेल फलंदाज बाद. बॅटिंग साठी येतो तो लेफ्ट हँडेड बॅट्समन रुपेश. यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे मोठे षटकार लगावण्याची. आतापर्यंत तर संधी मिळालेली नव्हती परंतु आता बघूया संधी भेटलेली आहे आणि त्या संधीचं कितपत सोनं करतोय रुपेश भव्य. दोघांमधला चांगलंच युद्ध रंगणार आहे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. हो वेग वेग आणि वेग. सुंदर गोलंदाजी. क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळलं भव्य यांच्या माध्यमातून. रुपेश यांना काहीच समजलेलं नाहीये. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या झालेली आहे ती 12. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन भव्य राहुल यांना. ओ आणि खराब चेंडू. या खराब चेंडूमुळे धावसंख्या होते ती 13. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. एक षटकार आणि धावसंख्या कुठेतरी सामंजस्य स्थळावर जाऊन पोहोचू शकते. राहुल हो आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. राहुल यांना समजत नाहीये कारण एकदम क्विक अशी गोलंदाजी भव्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख भव्य यांची गोलंदाजी. दोन्ही लेफ्टी हँडेड बॅट्समॅनना अक्षरशः बांधून ठेवला आहे भव्य यांनी. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. बॅटिंगवर राहुल. हो आणि हा खराब चेंडू. या खराब चेंडूने धावसंख्या झालेली आहे ती 14. वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये होते भर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एक षटकार संघाला सुव्यवस्थित ठेवू शकतो. अजूनही 14 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू बाकी. दुसऱ्या षटकातील शेवटचं षटक भव्य राहुल यांना. हो बॉल जातो लेग साइडच्या दिशेने. 1 धाव तर इझिली कंप्लीट केले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कुठलाच विचार केला नाही. सुंदर फिल्डिंग भवा यांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे ती 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. भव्य आणि भवा यांनी चांगलंच प्रदर्शन दाखवलं आहे या आजच्या दिवसात. शेवटचा चेंडू रुपेश यांना. हो टोलावला आहे बघूया आणि फलंदाज बाद.
सुंदर कॅच भव्य यांच्या माध्यमातून आणि तेवढीच चांगली गोलंदाजी भव्य यांची. समोरच्या संघाला हे कर ना 12 चेंडू आणि 16 धावा विन करण्यासाठी असणार आहेत संस्कार 11 या संघासाठी. सुंदर गोलंदाजी संस्कार 11 या संघाची. नाही करू शकत ना. चला चला थोडंसं काही करूया. वेलकम बॅक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण DBN लाईव्हवरती आहोत. मगाशी सांगता सांगता एक गोष्ट राहून गेली की आपण ही स्पर्धा जर पाहिलात ना तर होळीपाडा क्रिकेट क्लब आयोजित होळीपाडा चषक 2025 आपल्या हक्काच्या यूट्यूब वाहिनीवरती अर्थात DBN लाईव्हवरती ही स्पर्धा लाईव्ह करतोय. तर DBN लाईव्हवरती आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेचे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील. आणि नक्कीच जर तुम्हाला हे प्रक्षेपण आवडलं असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. त्यामुळं लाईक, सबस्क्राईब अँड बेल आयकॉनला टच करायला विसरू नका. लाईक करा आपल्या या स्पर्धेला आणि लाईक करा आपल्या या युवकांना ज्यांनी आपल्या विरारच्या या विभागातून DBN लाईव्ह सारखी एक वाहिनी सुरू केली आहे. 12 बॉल 16 धावांची गरज असताना आघाडीचे 2 बॅटर बॅटिंग करण्याकरिता स्ट्रायकर एनकडे राकेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला पुष्पक हे आघाडीचे 2 फलंदाज सज्ज झाले आहेत. बारा बॉल 16 धावांची गरज. पहिला बॉल गोलंदाज निशांतचा. पहिलाच बॉल निशांतचा लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र एका वेगळ्या पद्धतीने समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वेगाने चेंडू चाललाय लॉंग ऑनला. खेळाडू येईल वेगानं तदवर 2 धावा देखील पूर्ण होतील. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावेने धावांचा श्री गणेशा धावपलकावरती होत असताना पाहायला मिळतोय. 16 धावांची जर पाहिलात तर गरज आहे. करो या मरोची मॅच आहे. इथून जो सामना संघ हरेल त्याचं करो या मरोची लढत आहे. त्यामुळे इथून विजय आवश्यक आहे जर सामन्यामध्ये पुढे टिकून राहायचं असेल तर. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू येत नाहीये. डीपमध्ये चाललाय. मिड विकेटला दुसऱ्या धावेकरिता वळाले. बॅट हातामध्ये नाहीये. बॉल लावण्याची घाई केली रुपेशनं. धाव पूर्ण होते दुसरी. दुहेरी धावेने धावपलक वाधारतंय. धावपलक जाऊन पोहोचतंय 4 या आकड्यावरती. 16 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा बनवाव्याच लागतील. इथून जर एखादा संघ पराभूत झाला तर मात्र स्पर्धेची दारं त्याला बंद होतील. इथून त्याला पुढच्या वर्षी वाट पाहावी लागेल. होळीपाडा चषकाची 365 दिवस वाट पाहावी लागेल. कारण 2 मॅच हरल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेमध्ये थारा नाही आहे. बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू चालला मागे. क्षेत्ररक्षक पाठमोरा. भाग मिल्का भाग. चेंडू आणि खेळाडूची शर्यत जिंकले चेंडूने. दंड 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 सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आल्या. चौकार आला. धावपलकाला आकार आलाय. धावपलक जाऊन पोहोचतंय 8 या आकड्यावरती. निम्म्या धावा झाल्या. आता निम्म्याची गरज आहे. 16 बनवायचे असताना 8 झाल्यात. चला या मॅच नंतर एक मॅच होणार आहे अजून. चालू सामन्यातील विजयी संघ यांची मॅच स्वप्नपूर्ती टीम सोबत होणार आहे. त्यामुळे टीम स्वप्नपूर्ती आपण देखील सज्ज राहायचं आहे.
खोलात टाकला, खोदून काढला समोरच्या दिशेनं. हरेश होते, धुंडो रे साजना. यावेळेस बॉल चाललाय मागच्या बाजूनं. क्षेत्ररक्षक प्रणय येईल बॉलवरती. तदवर 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धाबेने जर पाहिलात तर धावफलक 10 वरती जाऊन पोहोचलं जात आहे. आता चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि बॉल मागे धावा हव्यात त्या 6. 7 बॉल 6 धावा मागणार राहिला निशांत, अर्थातच धनु. 7 बॉल मध्ये 6ची गरज आहे. हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. 6 बॉल मध्ये 6 धावा देखील थांबवता येऊ शकतात चांगली गोलंदाजी केली तर. अकू टप्प्याचा बॉल, सामना फिनिश करत असताना महेंद्र सिंग धोनी स्टाईलनं फेकून दिलं बॉलला. राकेशनं अँड नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच. या सामन्याचा 6 बॉल मध्ये 16 धावा बनवणारा राकेश. आपण देखील या लगेच आपला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब घ्या. चला टॉस साठी भव्य आलेत लगेच. कॅप्टन भव्य आलेत. स्वप्नपूर्ती आपला कॅप्टन पाठवा. दोन ओव्हरची मॅच असेल आणि नितेश मला वाटतं यानंतरचा जो क्वालिफायचा सामना असेल तो आपण उद्या म्हणजेच SS क्लब होळीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये